नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 4 आणि 5 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य बनले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्र, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आसाम. तर आसाम राज्याने नुकतेच 8वा वेतन आयोग स्थापन केलेला आहे आणि असं करणारे ते भारतातील पहिलेच राज्य बनलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. भारतातील पहिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे शोर्ड मारिन. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे शोर्ड मारिन. या नुकत्याच भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षक म्हणजेच मुख्य कोच या डच या देशाचे असून त्यांचं नाव आहे शोर्ड मारिन. ओके, तर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षभरात कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे? बघा, या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन मिलाप. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे ऑपरेशन मिलाप. हे नुकतेच दिल्ली सरकारने मागील वर्षभरामध्ये चालवले होते. ओके, तर बघा, यामध्ये दिल्ली पोलिसांनी 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा, दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षभरामध्ये ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडले आहे. हे ऑपरेशन विशेषतः दक्षिण पश्चिम जिल्ह्यामध्ये राबवले गेले आणि यामध्ये 434 मुलं आणि 869 प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच वायुदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नागेश कपूर. ओके, तर बघा, नागेश कपूर यांची नुकतेच वायुदल उपप्रमुख म्हणून भारताचे वायुदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, जल्लीकट्टू महोत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच तामिळनाडू. ओके, तर तामिळनाडू राज्यामध्ये जल्लीकट्टू महोत्सव 2026चा जो आहे तो सुरू झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. राष्ट्रीय तपास यंत्रणेची म्हणजेच NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच राकेश अग्रवाल यांची नुकतीच राष्ट्रीय तपास यंत्रणा यांचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA बघा म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून IPS अधिकारी ज्यांचं नाव आहे राकेश अग्रवाल यांना नुकतीच अंतरिम महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कुशावती हा कोणत्या राज्यामधील तिसरा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच गोवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुशावती हा नुकताच गोवा या राज्यामधील तिसरा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुशावती हा गोवा राज्याचा तिसरा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि गोव्यामध्ये याआधी फक्त 2च जिल्हे होते. बघा, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे 2 जिल्हे गोव्यामध्ये होते पहिले, आणि नव्याने कुशावती हे तिसरा जिल्हा अधिसूचित झाला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. 2025च्या महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच रौप्य पदक. ओके, तर भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक जिंकलेले आहे. ओके, तर 2025च्या महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक जिंकले आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारतीय महिला हॉकी संघाने 2025च्या आशिया कपमध्ये म्हणजेच रौप्य पदक जिंकले आहे, सिल्वर पदक जिंकले आहे आणि फायनलमध्ये चीनशी 1-4ने पराभव स्वीकारला आणि स्पर्धेमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच कोणत्या शहरांमध्ये ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच गुवाहाटी. तर नुकतेच गुवाहाटी या शहरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. नुकतेच चीन या देशाने तैवानभोवती आयोजित केलेल्या लष्करी सरावाचे नाव काय आहे? बघा, ह्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच जस्टिस मिशन 2025. तर असं या ऑपरेशनचं नाव आहे. बघा, चीनने नुकतेच तैवानभोवती जे लष्करी सराव चालू केला होता, तर त्याचं नाव आहे जस्टिस मिशन 2025. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11 बघूयात आपण. चला, भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच चीन. तर बघा, भारताने चीन या देशाला नुकतेच मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. ओके, तर बघा, याआधी चीन हा पहिल्या क्रमांकावर होता, तर चीनला भारताने आता मागे टाकून भारत हा पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. ओके, तर तांदूळ उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. तर लक्षात ठेवा. बघा, प्रश्न क्रमांक 12 बघा. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये 8 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच सोनम एशे. तर सोनम एशे हा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये 8 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.